हॅलो हाय नमस्कार. परत एक सुंदर रेसिपी शेअर करते. आंबोळी चटणी पौष्टिक अशी, खायला एकदम टेस्टी आणि ब्रेकफास्टसाठी असेल, टिफिनसाठी असेल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना फेवरेट अशी ही आंबोळी चटणीची रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे आंबोळीचं पीठ भिजवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथे 4 कप तांदूळ घ्यायचा आहे. सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप व्यवस्थित दाखवली आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. इथे 4 कप तांदूळ घेतलेला होता. त्या तांदळामध्ये इथे आता मी 1 कप उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे. सगळं काही एकत्रच आपल्याला भिजवायचं आहे, वेगवेगळं काही भिजवायचं नाही. 1 कप पोहे घेतलेले आहेत. पोहे जाडे पातळ कोणतेही घेतलेत तरीसुद्धा चालू शकतात. इथे मी पाववाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून इथे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत. मेथीचे दाणे नक्की टाका, टेस्टमध्ये सुद्धा छान लागतात आणि पीठ आपलं फर्मेंट व्हायला सुद्धा आपल्याला मदत करते. सगळं काही व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे ते. आणि आता आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पूर्ण पातेलं भरून आपण त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचे आणि 5 ते 6 तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत. 5 ते 6 तासामध्ये अगदी छानपैकी सगळी डाळ तांदूळ सगळं व्यवस्थित असं भिजलं जातं आणि आपल्याला पुढे पीठ बारीक करण्यासाठी त्यासाठी मदत होते. त्यामुळे आता पूर्णपणे पाणी हे ठेवून आपण ते 5 ते 6 तासासाठी मी झाकून ठेवलं होतं. 5 ते 6 तास झालेले आहेत. छानपैकी आपली डाळ बघा पूर्णपणे मस्त फुललेलं आहे. आता ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटून घेताना एकदम स्मूथ त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि शक्यतो ह्यातलं जे पाणी आहे बारीक करताना ते पाणी जेवढं वापरता येईल तेवढं वापरायचं आहे. इथे आता डाळ आपली सगळी पूर्णपणे डाळ तांदूळ आपलं वाटून झालेलं आहे. बघू शकता आपण भांड्याच्या अर्ध पीठ ठेवलेलं आहे. आता अख्खी रात्र म्हणजे मी चांगली 10 ते 12 तास आपल्याला हे पीठ फर्मेंट करायला ठेवायचं आहे. संध्याकाळी मी भिजत घातले होते डाळ तांदूळ. रात्रीला आपण ते भिजत म्हणजे वाटून ठेवलेलं आहे. आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टसाठी वगैरे असे आंबोळी करायची असल्यामुळे आपण ते ठेवलेलं होतं. 10 ते 12 तासानंतर पीठ आपलं मस्तपैकी फर्मेंट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कसं चांगलं फुगलेलं आहे. आता आपण चटणीची तयारी करूया तिथपर्यंत. इथे मिरची, ओलं खोबरं, भाजकी चणा डाळ आणि आपण कोथिंबीर घेतलेली आहे. तिखटपणा तुम्हाला मिरचीच्या म्हणजे मिरची जेवढी तिखट असेल त्याच्यानुसार कमी जास्त तिखटपणा घ्यायचा आहे. आता हे सगळं आपण बारीक करून घेतलेलं आहे आणि आता त्याला द्यायची आहे पण फोडणी. फोडणीसाठी इथे तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची घेतलेली आहे. जर तुम्हाला तिखटपणा पाहिजे असेल तर तो असा फोडणीतनं सुद्धा तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता. तिकडे चटणी वाटताना आपण मिरची जर कमी ठेवली असेल तर ती आता आपण इथे लाल मिरची असते जी तिखटवाली ती त्याच्यात टाकून घ्यायची जरा जास्त आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची म्हणजे चटणीला कलर छान येतो. चांगलं गरम झालं की आपण चटणीला ती फोडणी द्यायची आहे. आधी मीठ टाकायचं नाही आहे. फोडणी दिल्यानंतर आपण मीठ त्याच्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे आपल्याला टेस्ट व्यवस्थित अगदी कळते. कधी कधी कसं होतं ते मीठ आधी टाकलेलं असताना जर फोडणी दिल्यानंतर मीठ जरा कमी वाटतं आपल्याला, म्हणून मीठ हे सगळ्यात शेवट टाकायचं आहे आपल्याला. आता सगळं आधी आपण मिक्स करून घेऊया ही फोडणी आपल्या खोबऱ्यामध्ये आणि नंतर सगळं मिक्स झाल्यानंतर परत आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून परत एकदा सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स झालं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं मी आणि परत एकदा सगळं मिक्स करून आपली चटणी ही तयार झाली आहे. तुम्हाला जर वाटलंच की तुम्हाला याच्यामध्ये दह्याचं प्रमाण पाहिजे असेल तर थोडंसं अगदी दही टाकलं तरी चालेल. जास्त टाकू नका, मग पाणी सुटतं. त्याच्यामुळे अगदी 1 चमचाच फक्त दही टाकायचं. पण शक्यतो कधी कधी विदाऊट दहीसुद्धा ही चटणी अशा पद्धतीने खूप सुंदर होते. नक्की ट्राय करा. चटणी तयार आहे. आता आपण आपली आंबोळी करायला घ्यायची. आता आंबोळी करायला घेताना सुद्धा आता पीठ आपलं चीजचं काही चांगलं फर्मेंट झालेलं आहे, मस्तपैकी फुगलेलं आहे. आता ते पहिल्यांदा पूर्ण खालपासून वरपर्यंत व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि तुम्हाला आता जर सगळंच पीठ एका टायमाला वापरायचं असेल तर तुम्ही एकत्र सगळ्यामध्ये मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल. पण तुम्हाला आत्ता थोडंसंच वापरायचं आहे, बाकीचं पीठ ठेवून द्यायचं असेल तर तुम्ही थोडंच पीठ काढून घ्या आणि तेवढ्या पुरत्या पिठामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. सगळ्यात वापरायचं नाही म्हणजे उरलेलं पीठ अजून फर्मेंट व्हायला आपल्याला मदत होते. मीठ टाकल्यानंतर त्याचं फर्मेंटेशन थांबतं, त्याच्यामुळे आपण मीठ आधी टाकायचं नाही. जेवढं लागेल तेवढ्या पुरतीसाठीच मीठ वापरायचं आहे.
आता आंबोळी करताना सुद्धा एवढं लक्षात ठेवायचं, जर आपल्याला खूप जाडसर आंबोळी पाहिजे असेल तर पीठ आता आहे तेवढ्याच ह्याच्यामध्ये घ्यायचं, आणि थोडंसं पातळपणा पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं त्याच्यामध्ये थोडं, आणि पिठाचं प्रमाण त्याच्यानुसार ॲडजस्ट करायचं, आणि मग आपण आंबोळी करायला सुरुवात करायची आहे. आता आंबोळी करायला घेताना आता इथे असा मी बिडाचा तवा वापरलेला आहे, त्याच्यामध्ये डोसे आंबोळी खूप सुंदर होतात. त्याच्यात सुरुवातीची आंबोळी घालताना पहिल्यांदा तेलाचं प्रमाण आपल्याला जरा जास्त ठेवायला लागतं. तेल जरासं जास्त केलं नंतरला लागत नाही तेवढं आपल्याला तेल. पहिलंच करायचं असेल ना तर म्हणजे आपण खूप दिवसांनी तवा वापरणार असू तर थोडंसं तेलाचं प्रमाण सुरुवातीला जास्त घ्यायचं, आणि सुंदरपैकी आपली ही आंबोळी घालायची. इतकी छान होते ना, मस्तपैकी होते, आणि पीठ आपलं छान आलेलं असेल तर हे कशावरनं आपल्याला कळतं ते पण मी तुम्हाला सांगते. आता इथे आंबोळी आपण पूर्णपणे स्प्रेड करून घेतलेली आहे. आता किती पातळ जाडी ठेवायची हे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करायचं आहे, त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाणसुद्धा ठेवलेलं असतं. आता इथे आपण पूर्णपणे आंबोळी ही स्प्रेड करून घेतलेली आहे. आपलं पीठ परफेक्ट झालं आहे, आपली आंबोळी एकदम छान येते. हे कशावरनं आपल्याला समजतं, ज्या वेळेला आपण आंबोळी अशी स्प्रेड करतो, स्प्रेड केल्यानंतर जसजशी ती शिजायला सुरुवात होत जाते त्याच्यावरती बघा थोडी अशी ना जाळी पडायला सुरुवात होते. तुम्हाला दिसते की याचे थोडे असे होल्स वरती यायला लागलेले आहेत. याचा अर्थ आपली आंबोळीचं पीठ पण अगदी परफेक्ट झालेलं आहे, आणि आपली आंबोळीसुद्धा खूप छानपैकी येते. एकदम हाय फ्लेमवरती आंबोळी कधी शिजवायची नाही, कारण का ती वरनं ड्राय झाल्यानंतर आपल्याला ती उलटायची असते. म्हणून एकदम मीडियम फ्लेमवरती हळूवारपणे त्याला छान शेकून द्यायचं, आणि त्याच्यावरती एकदम छानपैकी जाळी पाडून घ्यायची. म्हणजे इतकी सुंदर आंबोळी तयार होते ना. त्याच्यामुळे आता सगळीकडनं ती अशी मोकळी करून घेऊया आधी, आणि मग ती आपण उलटायची. उलटताना पण एवढं लक्षात ठेवा की ती अशी मीडियम फ्लेमवरती घेतली ना की खूप छानपैकी अगदी पद्धतशीर ती शिजते. एकदम हाय फ्लेमवरती घेतली तर वरची डाळी पटकन शिजत नाही, म्हणजे वरच्या ड्रायनेसवरती येत नाही, आणि पटकन एक साईडनी कडक होते आणि वरच्या साईडने अशी वेगळीच अर्धवट शिजल्यासारखी होते. त्याच्यामुळे पद्धतशीरपणे हळूवारपणे ती शेकवून घेतली ना की सुंदरपैकी तयार होते, आणि त्याचा एका साईडने क्रिस्पीनेस आणि एका साईडने एकदम फ्लफीनेस खूप सुंदर येतो. अशा पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा आंबोळ्या करून घेतलेल्या आहेत, आणि सुंदरपैकी आपली आंबोळी चटणी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. तुम्ही अशा पद्धतीने ही आंबोळी चटणी तयार करा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली ती. चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही आंबोळी चटणी एन्जॉय करा आणि मला कमेंट्स करा. चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला आता भेटू नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.